नमस्कार मित्रांनो. सध्या पीक विम्याचं वाटप महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जवळपास 30-40% जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे व या जिल्ह्यांव्यतिरिक्त आता काही जिल्हे पेंडिंगमध्ये आहेत. ह्यामध्येच आता बघा वाशिम झालं, धुळे झालं, त्याचबरोबर वर्धा आणि उस्मानाबाद म्हणजे आजचा धाराशिव या जिल्ह्यांना पीक विम्याचं वाटप आता अद्याप झालेलं नाही आहे. तर ह्यामध्ये बघा म्हणजे आपलं हे धाराशिवला पीक विम्याचं वाटप आज किंवा उद्या होऊ शकतं. कारण मागच्या 1 ते 2 दिवसाच्या ज्या सुट्ट्या झाल्या त्या सुट्ट्यांमुळं पीक विमा हा खंडित राहिला होता या जिल्ह्यांचा. तर त्या जिल्ह्यांना देखील पीक विम्याचं वाटप आता लवकरच होणार आहे. त्याचबरोबर बघा आता धाराशिवला पीक विम्याचं वाटप बघा काही क्षेत्रामध्ये होऊ शकतं. मी कोणत्या क्षेत्रात होणार आहे त्याची देखील डेट सांगतो व उर्वरित शेतकरी म्हणजे राहिलेले 50% शेतकरी जेवढे राहिलेले आहेत त्यांना कधी भेटेल ह्याच्या संदर्भात देखील माहिती देतो. व या व्यतिरिक्त हे झाली की लगेच लागलीच आपण बाकी जिल्ह्यांची उर्वरित जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे त्यांची काही तारीख निर्धारित झालेली आहे ती तारीख देखील आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला अद्यापही तुम्ही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून द्या व माझ्या डाव्या साईडला बेल आयकनचं जे बटन दिसतंय सबस्क्राईब बटन त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेती संबंधित नवनवीन जे काही GR येतात त्याच्या संबंधित तुम्हाला सर्वस्व अपडेट जी काही आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. तर बघा आता आपण अगोदर धाराशिवची आता जी काही अपडेट आहे ती जाणून घेऊया. कारण यांना पीक विमा काही शेतकऱ्यांना आज देखील मेसेज येऊ शकतात. कृपया तुम्ही मेसेजवर ध्यान द्या. तर यामध्ये बघा आता पाहायला गेलं तर उमरगा तालुका, त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, त्यानंतर कळंब, तुळजापूर, परांडा, भूम तालुका, लोहारा तालुका आणि वाशी तालुका ह्या गावांमध्ये ह्या तालुक्यांमध्ये पीक विम्याचं वाटप आज उद्या कधीही देखील होऊ शकतं. तर कृपया मी आता काही गावांची नावे सांगतो. या गावांना पीक विमा आज उद्या किंवा परवा या 2-3 दिवसात वाटप होईल व उर्वरित 50 म्हणजे सर्वांना भेटणार नाही. मी काही गावांची ठराविक नावे घेतो आहे त्याच गावांना पीक विमा भेटू शकतो. व मी व्हिडिओ थोडासा मोठा होईल. व्हिडिओमध्ये नंतर बाकी जिल्ह्यांची म्हणजे नांदेड व परभणीला काही प्रमाणात पीक विमा वाटप झाला आहे, काही अद्याप झालेलं नाही आहे. ते कशामुळे ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा आणि काही जणांच्या कमेंट येतात की बाबा पुणे सोलापूर साईडची माहिती द्या, ती देखील देतो. तर बघा आता उमरगा तालुक्यातले बघा जवळपास 61 गावांना पीक विमा भेटू शकतो. आता ते गावं देखील आपण जाणून घेऊ. त्याच्यानंतर धाराशिवमध्ये 108 गावांना पीक विमा भेटू शकतो. त्यानंतर कळंबमध्ये 61, त्यानंतर तुळजापूरमध्ये 112, त्यानंतर परांडा तालुक्यामध्ये 84 गावांना, त्यानंतर भूम तालुक्यातल्या 90 गावांना, लोहारा तालुक्यातले 36 गाव व वाशी तालुक्यातले 51 गावं एवढ्या गावांना पीक विमा भेटू शकतो. आता ते गावं ते देखील सांगतो. काही शेतकऱ्यांना आज भेटणार नाही, काही जण मेसेज येऊ शकतो. तर बघा आता ह्यामध्ये उमरगा तालुक्यातले देखील आता बरेचसे गाव आहेत. यामध्ये निधी संख्या आता ज्याप्रमाणे निधी आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि बघा मित्रांनो नांदेड व परभणीचा पीक विमा वाटप सुरू झाला आहे पण काही शेतकऱ्यांना अद्याप मेसेज आलेले नाही आहेत. काहींना आलेत, काहींना मेसेज बघा 4,000-5,000च्या आसपास किंमत भेटली आहे, म्हणजे कमी प्रमाणात भेटली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला मी मागच्या देखील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 44,252 ॲप्लिकेशन गव्हर्नमेंटने रद्द केलेले आहेत. म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला नाही आहे. त्याच्याबद्दल जर नवीन काही अपडेट आली कधी भेटणार आहे ती देखील तुम्हाला लवकरच सांगेल. सध्या अपडेट नाही म्हणून मी तुम्हाला खोट्या आशेवर बसवू इच्छित नाही. तर बघा आता आपण धाराशिवकडे वळूया. बघा आता उमरगा तालुक्यातले बघा पाहायला गेलं तर आता मी आता गावं सांगतो. या गावांना आज उद्या परवा कधीही पीक विमाच्या मेसेज कधीही येऊ शकतो. बघा त्यामध्ये आचार्य तांडा गाव आहे, त्यानंतर आलूर, आष्टी, जहांगीर, त्यानंतर इंगोले तांडा झाल्यानंतर एकुंडी जहागीर, एकुंडीवाडी, एकुरगा, त्यानंतर कंटेकूर, कदमपूर झाल्यानंतर कराळी, कवलदेव, निंबाळा, कवठा, नांदेडमधला कवठा नाही, त्यानंतर कसगी झाल्यानंतर कसगीवाडी, काटेवाडी, त्यानंतर कालनिंबाळा, कुन्हाळी झाल्यानंतर केसर जवळगा, कोथरी, त्यानंतर कोरेगाव झाल्यानंतर कोरेगाववाडी, त्यानंतर कोळसूर ह्या गावांना भेटू शकतो. हे गावं सांगतो आहे. यामध्ये जेवढे गावं राहिलेली आहेत ते सांगणार नाही, ते तुम्ही स्वतः हे करून घ्या की या गावांना आता अद्याप लगेच पीक विमा भेटणार नाही. त्यानंतर बघा गणेशनगर, त्यानंतर गुंजोटीवाडी, गुरुवाडी झाल्यानंतर गुगळगाव, त्यानंतर गुगळगाव झाल्यानंतर चिरेवाडी, चिंचोली भुयारनंतर चिंचोली जहांगीर, त्यानंतर चिंटकाळ, त्यानंतर जकीकूरवाडी, जगदाळवाडी, जवळगा बेट, त्यानंतर डिग्गी झाल्यानंतर तुतुरी, त्रिकोळी झाल्यानंतर थोरलीवाडी उमरग्यामधली, त्यानंतर दापका, डाळिंब, त्यानंतर दुधनाळ झाल्यानंतर धाकटीवाडी, धानोरा दगड, त्यानंतर नाईकनगर, नाईचाकूर, नागराळ, नारंगवाडी झाल्यानंतर पळसगाव, पासरखेडा, पेठसावंगी झाल्यानंतर फुलसिंगनगर,
त्यानंतर बलसूर, बाबळसूर, बारडवाडी, त्यानंतर बेडगा, बेळंब, बोरी. परभणीमध्ये देखील बोरी आहे, तिथं पीक विमा वाटप झाला आहे बघा. त्या गोष्टी तुम्ही हे घ्या. त्यानंतर भगतवाडी सर्वांना झालेला नाही आहे. त्यानंतर भिकार सावंगी, भिकार सावंगीला भेटणार आहे बघा. नावात भिकार आहे म्हणल्यावर भेटणार नाही असं तुम्ही म्हणू नका. त्यानंतर मळणी, मळगीवाडी. कुणी भिकार सावंगीचा असेल कृपया वाईट वाटून घेऊ नका. त्यानंतर मातोळा खुर्द, त्यानंतर मानेगोपाळ, मुरळी, मुळज झाल्यानंतर येळी, रामपूर, त्यानंतर समुद्राळ, सावळसूर, सुरंदवाडी, सुपतगाव, त्यानंतर हंदराळ आणि हिप्परगाव. हे उमरगामधले एवढ्या गावांना बघा पीक विमा आज उद्या कधीही जमा होऊ शकतो. त्यानंतर बघा उस्माना म्हणजे हे कळममधले घेऊयात आपण. कळममधले 91 गावं आहेत. आता मध्ये बघा 91पैकी 91लाच होईल याच्याबद्दल गॅरंटी नाही. 99% 99% चान्सेस आहे की होऊ शकतो. लागला तर उद्या परवा म्हणजे या 2-3 दिवसात कधीही होईल. कारण कधी काय होतं बघा, रक्कम खात्यावर तर जमा होते पण मेसेज थोडा लेट येत असतो. त्यानंतर बघा आता बघा कळममधले बघा गावं. कळममधले आथर्डी, आवाड, शिरपुरा, त्यानंतर अंदोरा, इटकूर, त्यानंतर उमरा, एकुरका, करंजकल्ला, कळंब, कानेरवाडी, कोठाळवाडी झाल्यानंतर खडकी झाल्यानंतर खामसवाडी, खोंडाळा, त्यानंतर गौतम गंभीरवाडी, त्यानंतर गोविंदपूर, फक्त गंभीरवाडी, त्यानंतर गौरगाव, त्यानंतर घारगाव झाल्यानंतर चोराखळी, जायफळ, जावळा खुर्द, त्यानंतर डिकसळ, ढोराळा, तांदूळवाडी, ताडगाव झाल्यानंतर दहीफळ, दुधाळवाडी, त्यानंतर देवळारी. त्यानंतर बघा आता काही शेतकरी बघा जे आता मी बाकी उर्वरित जेवढी हे सांगतोय गावं सांगतोय, आता ह्याच्यामध्ये 20 ते 30% शेतकऱ्यांनाच मेसेज येऊ शकतो आता उर्वरित गावांना. कारण मी जेवढे वरचे आता गावं सांगितले त्यांना 99% चान्स आहे की रक्कम आज उद्या कधीही त्यांच्या खात्यावर जमा होईल. बाकीच्यांना होईल, आज उद्या होईल, पण सगळं 100% शेतकऱ्यांना होणार नाही. त्यामध्ये बघा आणखी उर्वरित गाव पाथर्डी बघा, त्यानंतर परतापूर, पानगाव झाल्यानंतर पिंपळगाव, डोळा, त्यानंतर बनगरवाडी, बाभळगाव, बारटेवाडी, बोरगाव खुर्द, बुद्रुक आणि बोर्डा. तर बघा एवढे गावं आहेत आता कळममधले. तर या गावांपैकी जर कोणी असेल उद्या परवा जर तुम्हाला कृपया जर रक्कम झालेला जर मेसेज जमा झालेला जर हे आला तर तुम्ही कृपया कमेंट करून सांगा आम्हाला. म्हणजे बाकी तुमच्या आसपासचे जेवढे शेतकरी आहेत त्यांना देखील थोडीफार मदत होऊन जाईल. काही शेतकऱ्यांना बघा बाकी जिल्ह्यांमध्ये जेवढी रक्कम गव्हर्नमेंटने हे केली आहे, अप्रूव्ह केली होती तेवढी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. ह्याच्या संदर्भात एक अपडेट आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. जर ह्या व्हिडिओची तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.